1 मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 1 मे महाराष्ट्र दिनाबरोबर कामगार दिवस म्हणून सुद्धा 1 मे साजरा केला जातो आणि तो सुद्धा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. आता आपण बघूया की 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो. कारण 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळेस ही महाराष्ट्राची जी राजधानी आहे मुंबई, हे गुजरातला जोडल्या जाणार होते. तर ती महाराष्ट्राची राजधानी मुंबई गुजरातला जोडल्या जाऊ नये म्हणून चक्क 105 लोकांनी आपलं हुतात्मा दिलेले, बलिदान दिलेले. तेव्हा कुठे मुंबई ही महाराष्ट्राशी जोडल्या गेलेली. तुम्हाला माहिती बंधूंनो, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि आंतरराष्ट्रामध्ये मुंबईला अत्यंत महत्त्व आहे. अशा पद्धतीने 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणून आपण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणून तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा आहे. आपण बघतो औद्योगिक क्रांती झाली, अनेक कारखानदारी उदयास आली, उद्योगधंदे उदयास आले आणि त्या उद्योगधंद्यामध्ये काम करणारा कामगार याची भांडवलदार पिळवणूक करायला लागले. 12-12, 15-15, 18-18 तास काम करून घेणे, त्यांच्यावर अन्यायकारक अटी लादणे, असं करून कामगाराचा प्रचंड छळ होऊ लागला. जास्तीत जास्त काम करून त्यांना कमीत कमी मजदुरी मिळू लागली. म्हणून कॅनडामध्ये सर्वात प्रथम उठाव झाला की असं चालणार नाही. त्यानंतर ते लोन अमेरिकेत पसरलं, पर्यायाने हळूहळू संपूर्ण जगामध्ये पसरलं आणि कामगारांना बळीसुद्धा जावं लागलं. पण कामगार मागं हटले नाही आणि एक दिवस अमेरिकन सरकारला सर्वात प्रथम झुकावं लागलं आणि कामाचे तास 8 तास झाले आणि त्यांना योग्य मजुरी मिळू लागली. कामगार संघटना स्थापन झाल्या आणि म्हणून दरवर्षी 1 मे हा कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो आणि जवळपास 80 देशामध्ये त्यानिमित्त सुट्टी देण्यात येते. म्हणून कामगाराच्या हितासाठी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दोन्ही दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.